सगळ्यांना दुपारच्या बातम्यांमध्ये स्वागत। मलिक आणि भारतीय यांच्यात सध्या झुंपलेली आहे। खंडणीकरता कारवाई केल्याचा मलिक यांचा आरोप आहे, तर वानखेडेंचे सॅम मोहित भारतीयांशी संबंध आहेत। कारवाईच्या चौकशीची मागणी त्यांनी मलिकांनी केलेली आहे। मोहित भारतीय यांचं मलिकांना उत्तर मिळतंय। मलिक यांनी असलम शेख यांचं नाव घेतलं। नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एनसीबीवर गंभीर आरोप केलेले आहेत। क्रूज ड्रग्स पार्टीवर कारवाई ही खंडणीकरता केल्याचा आरोप मलिकांनी केलाय, तर वानखेडेंचे सॅम आणि मोहित भारतीयांशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। वानखेडेंच्या कारवाईची चौकशी करा अशी मागणी वरिष्ठ एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे असं नवाब मलिक म्हणतात। तसंच मोहित यांनी 1100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। तर मलिकांच्या आरोपांना मोहित भारतीयांनी उत्तर दिलंय। त्यांचे सगळे आरोप मोहित भारतीयांनी फेटाळून लावलेले आहेत। तसंच एनसीपी नेत्यांचे काशिफ खानशी संबंध असल्याचा आरोपही मोहित भारतीय यांनी केला। काशिफ खान की गिरफ्तारी क्यों नहीं, वानखेड़े के साथी को क्यों नहीं पकड़ा जा रहा है। और मैं जिम्मेदारी से कहता हूं, असलम शेख भी बयान दे देंगे कि उन्हें बहुत कोशिश की जा रही थी कि आप क्रूज पे चलो, लेकिन वो नहीं गए। शायद ये बड़ी एक कॉन्स्पिरेसी थी। धीरे धीरे मुंबई की एसआईटी भी इसकी जांच करे, हम मांग करेंगे। ऐसा कौन सा गठबंधन और उनका रिश्ता था कि एक ड्रग पेडलर और एक ड्रग माफिया और एक ड्रगिस्ट, जिसके ऊपर आरोप नवाब मलिक जी लगा रहे थे कि ड्रग का सबसे बड़ा किंगपिन काशिफ खान है, और उसका मियां असलम शेख के साथ भी इतना गहरा रिश्ता है कि उसको बार बार वो पार्टी में बुलाता था। तो जो मेरा आरोप था आज वो सिद्ध होता है कि महाराष्ट्र के मुंबई के कैबिनेट मंत्री जो इस पार्टी में इन्वॉल्व थे, उसकी सच्चाई नवाब मलिक जी ने खुद लोगों के आगे रखी। ट्रक पेडलरच्या मुद्द्यावरून मलिक आणि भारतीय यांनी एकमेकांवर निशाणा साधला। ये व्यक्ति बड़े बड़े नेता जो हमारे मंत्रिमंडल में हैं, उनके बच्चों को प्लान करके वहां ले जाना चाह रहा था। क्यों इसे छोड़ दिया? ये असलम शेख को वहां क्यों ले जाना चाहता था? ये कई मंत्रियों के बच्चों को क्यों ट्रैप कर रहा था? क्या एक बड़ी कॉन्स्पिरेसी करके ड्रग का खेल सरकार चलवा रही है, बदनामी करने का षड्यंत्र था क्या? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बड़े बड़े नेता के बच्चे इस पार्टी में इन्वॉल्व थे। काशिफ के साथ उनके रिश्ते थे। आज उन्होंने ये बात भी कबूल ली कि एक ड्रग पेडलर, एक ड्रग की पार्टी करने वाला के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बच्चों के रिश्ते हैं। आज उन्होंने ऑन एयर ये बात कबूल ली कि राष्ट्रवादी के मंत्री, बड़े बड़े मंत्रियों के बेटे और बेटी ड्रग पेडलर, ड्रग माफियाओं के साथ उनके रिश्ते हैं। चांडाळ चौकडीला एनसीबीमधून काढून टाकण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे, तर संबंध सिद्ध करा असं आवाहन भारतीय यांनी केलं। एनसीबी के भी अधिकारियों को कहता हूं कि गंदी मछली निकाल कर फेंक दो। ये चंडाल चौकड़ी मुंबई के जोनल ऑफिस में है। समीर वानखेड़े, वीवी सिंह, आशीष रंजन और एक वानखेड़े का ड्राइवर है माने। ये चंडाल चौकड़ी ने ही पूरा डिपार्टमेंट का नाम खराब किया है, और आप नहीं करेंगे तो 2 एसआईटी फॉर्म हो गई है, एक राज्य सरकार की, एक केंद्र सरकार की। हमारी मांग है 26 मामलों की जांच करो, निर्दोषों को छोड़ो। उनके आरोप का स्वागत है, जरूर प्रूफ करें, प्रूफ करके बता दें कि मैंने कभी इनसे किसी से मुलाकात भी की आज तक, या कोई लेना देना है, स्वागत करूंगा। मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला। चिंकू पठाण, अनिल देशमुखांची बैठक झाली, या बैठकीत समीर खान होते असा दावा त्यांनी केला। तसंच मलिकांची 3000 कोटींची संपत्ती कशी झाली असा सवालही उपस्थित केला। अनिल देशमुख जो आज नवाब मलिक जी इतना भड़क रहे हैं और आज झूठे आरोप लगा रहे दूसरों के ऊपर, रेस्टोरेंट ऐसे लेके, वहां कोई शख्स था तो सुनील पाटिल और समीर खान था। क्या रिश्ते हैं चिंकू पठान के और समीर खान के? क्या रिश्ते हैं उस गुप्त मीटिंग की? नवाब मलिक जी को इस पे जवाब देना पड़ेगा। 3000 करोड़ की बेनामी संपत्ति जो उन्होंने महाराष्ट्र में भ्रष्टाचार करके बनाई, ऐसा कौन सा भंगार बेचा
ऐसा कौन सा भंगार बेचते थे कि 3,000 करोड़ रुपए की आपकी संपत्ति बन गई? हर एक एरिया, हर एक लोकेलिटी में, मुंबई में फ्लैट, जुहू पे आपका 1,000 करोड़ रुपए का प्रोजेक्ट, कुल्ला पे आपकी लैंड। आपने इतना भी नहीं किया, नवाब मलिक जी ने खुद महाराष्ट्र में किसान बनकर किसान की लैंड खरीदी, फार्मिंग लैंड खरीदी। खान प्रकरणात 25 कोटींची डील झाली, 18 कोटींवर फायनल झाली असा आरोप नवाब मलिकांनी केला. वो स्वयं उस क्रूज पे कोई टिकट निकाल के नहीं गया, उसे प्रतीक गाबा और आमिर फर्नीचर वाला के जरिए वो वहां गया. मैं सीधे बताना चाहता हूं कि ये पूरा मामला किडनैपिंग का और रैंसम का है. मोहित कंबोज के साले की जरिए ट्रैप लगाई गई, वहां आर्यन खान को पहुंचाया गया और किडनैप करके 25 करोड़ की फिरौती मांगने का खेल शुरू हुआ. डील 18 करोड़ में हो गई, 50 लाख रुपए उठाए गए, लेकिन एक सेल्फी ने पूरा खेल बिगाड़ दिया. ये सच्चाई है. मलिकांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी जे डॉक्युमेंट हे मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेत, त्याला काही ना काहीतरी तथ्य आहे, त्याला काही ना काहीतरी प्रूफ आहे. त्यामुळे आज केलेला जो आरोप आहे तो प्रूफ असल्याशिवाय त्यांनी केलेला नसावा. म्हणजे त्याच्यात अपहरण वगैरे हे विषय मला सांगता येणार नाही, पण कधी कधी काही लोक जर ब्लॅकमेल हा विषय असू शकतो आणि पदाचा जर गैरवापर त्या ठिकाणी करायचा असेल आणि व्यक्तिगत हितासाठी करायचा असेल तर मग एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलाला, सेलिब्रिटीला, तर एखाद्या व्यक्तीला अडकून मग त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही मदत करू शकतो. या हेतूतून ब्लॅकमेलिंग हे होऊ शकतं, तर त्याला प्रूफ लागतील. मलिक साहेब हे योग्य वेळेस प्रूफ देतील अशी अपेक्षा आहे. हॉटेल ललितमधून अनेक कृत्य ऑपरेट केली जात होती असा दावा नवाब मलिकांनी केलाय, तर हॉटेल ललितशी काही संबंध नसल्याचा खुलासा मोहित भारतीय यांनी केला. ललितमध्ये 7 महिने रूम बुक होते सुनील पाटील यांच्या नावाने. तिकडे हे सगळी प्रायव्हेट आर्मी जात होती. तिकडे बरंचसे काही घाणेरडा हा विषय आहे, ते मी त्याच्यात पडत नाही. म्हणजे त्या प्रायव्हेट आर्मी तिथून ऑपरेट करत होती. हे मी आज बोलणार आहे त्यासाठी वानखेडे साहेबांचे प्रवक्त्यांनी कालच तो सांगितलेला आहे की तिथे शबाब होता, कबाब होता आणि तिथे नवाब न होता, तुमचीच लोक होती. माझा कधी त्यांच्याशी घेणं देणं नाही. 100% उनका ऐसा बोलना है कि ललित का हेड मैं था, तो शबाब, नवाब, कबाब और शराब, मतलब मेरे दोस्त हैं, इसका मतलब नवाब. वो क्या बोलना चाह रहे हैं? अब सुनील पाटिल भी मेरा आदमी है. देखिए, जिस हिसाब से कल ऑडियो लगाया जिसके अंदर उन्होंने स्वर्गीय आर पाटिल जी का नाम लिया, मैं बात नहीं करना चाहूंगा. उन्होंने दिलीप वत्स पाटिल जी का लिया, मैं बात नहीं करना चाहूंगा. अब उनको इस बात का जवाब बचा नहीं. अनिल देशमुख जी की इन्फोर्समेंट इंक्वायरी के अंदर भी सुनील पाटिल जी का जिक्र आया पूरा. सुनील पाटिल अपना घर छोड़ के क्यों भागे हैं? सच्चे हैं तो अभी तक मीडिया के सामने 24 घंटे में क्यों नहीं आए? मोहित भारती आणि समीर वानखेडेंचे चांगले संबंध आहेत. दोघं मिळून खंडणी उकळत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तर मी कधी वानखेडेंना भेटलोही नाही अशी मोहित भारतीय यांचं म्हणणं आहे. उगाई के खेल में मोहित कंबोज ये वानखेड़े का साथी है. मोहित कंबोज के और वानखेड़े के अच्छे रिश्ते हैं. मोहित कंबोज इस शहर में 12 होटल चलाता है. मोहित कंबोज अपने होटल चलाने के लिए बगल के होटलों पे वानखेड़े के जरिए कुणाल जानी नाम का एक होटेलियर है जो बास्किन नाम का होटल चलाता है. उसके बगल में ओपा नाम का एक होटल कंबोज ने खोला और बास्किन जो पूरे शहर के
क्रीम लोगों के लिए एक इटरी है, उसके मालिक के ऊपर फर्जी मामला बना दिया ताकि बैस्किन बंद हो जाए। जो होटल का बिजनेस की बात की, जो रेस्टोरेंट की बात की, वो मेरा है नहीं। पहली बात तो जो वर्ली वाली बात की, आप उसके डॉक्यूमेंट चेक कर लीजिए, कहीं भी उसका मेरा लेना देना नहीं है। ये उनका आरोप एकदम झूठा है। रहा सवाल दूसरा कि वो दूसरे की प्रॉपर्टी को भी मेरी बताते हैं, तो धन्यवाद, मैं उनका स्वागत करूंगा, उसको भी मेरे नाम पे करा दे, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। आरोपांवरून जुंपलेली आपण बघायला मिळतोय। एनसीबी निपक्षपातीपणे चौकशी करताय। मलिकांनी एनसीबीला बदनाम करू नये। नवाब मलिकांनी जे आरोप ते करतायत ते सिद्ध करून दाखवावेत। वानखेडे दुबईला गेले, कंबोजला भेटले, सिद्ध करा। काशिद खान वानखेडेंच्या मैत्रीचे पुरावे द्या। समीर वानखेडेंवर फक्त आरोप नको, पुरावे द्या। अधिकाऱ्यांची एनसीबीच्या अधिकाऱ्यांची भूमिका आहे असं सूत्रांकडून कळतंय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे की जे आरोप नवाब मलिक करतायत त्याचे पुरावे द्या। आर्यन खान किडनॅप, खंडणी या प्रकरणाचे आरोप हास्यास्पद आहेत। जर असा प्रकार होता तर वकिलांकडून मुद्दा का नाही उपस्थित केला गेला, एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा सवाल आहे। न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा सवाल केलेला आहे। नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिलेली आहे। सतीश माने शिंदेंकडून आरोप का नाही केले गेले की त्याला किडनॅप केलं गेलं किंवा त्या ड्रग्ज प्रकरणात त्याला गोवलं गेलं, असे आरोप का नाही केले गेले। एनसीबी टीमनं ड्रग्ज माफियांना उद्ध्वस्त केलं म्हणून बदनामी केली जातीये, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। पण अर्थात नाव न घेण्याच्या अटीवर सूत्रांकडून ही माहिती मिळतीये। कॉर्डेलिया क्रूज प्रकरणामध्ये मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी आढळून आलेल्या आहेत असं समोर येतंय। कॉर्डेलिया क्रूज छाप्यामध्ये दिल्ली टीमनं मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी पाहिलेल्या आहेत। तपास अधिकारी नियमित छापे आणि जप्ती प्रक्रियेपासून विचलित झाले। संपूर्ण जप्तीशिवाय क्रूजला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली। मुंबई चमू ही फक्त आर्यन खानला अटक करण्यासाठी उत्सुक होते। इतर अनेकांना बोर्ड करण्याची व जाण्याची परवानगी दिली गेली। स्कॅनर अंतर्गत आयओची भूमिका आणि चौकशीची दिशाभूल करण्यात आली। आर्यन खानची कोठडी दरम्यानची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो या चौकशी दरम्यान समोर येईल असंही स्पष्ट करण्यात येत आहे। क्रूजवरची धाड ही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। प्रक्रियात्मक त्रुटी आढळून आलेल्या आहेत असं समोर येत आहे। आता बातमी आहे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची। राजधानी दिल्लीतल्या एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आहे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांसंदर्भात तसंच कोरोनासहित अन्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या सरकारवर थेट निशाणा साधला। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप नवा इतिहास रचेल असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला। दरम्यान लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आले। भाजपचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते मोदींचा गौरव करण्यात आला। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, दिल्लीमध्ये मंथन सुरू आहे, 5 राज्यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, काय अपडेट? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर इथे 5 राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोरोनानंतर साधारणतः 2 वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही प्रत्यक्ष होत आहे। मी कॅमेरामॅनला सांगतोय, हे समोर जे स्थळ दिसतंय हे स्थळ जे आहे हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची सुरू आहे। समोर NDMC कार्यालय आहे। समोर जो भाग दिसतोय तिथून तिथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे इथे, आणि या बैठकीला साधारणतः 324 प्रतिनिधी उपस्थित आहेत। त्यापैकी बहुतांश प्रतिनिधी जे आहे ते साधारणतः व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आहे। साधारणतः 124 भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत, ज्यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस देखील आहे, पंकजा मुंडे आहे, त्यानंतर विनोद तावडे जे आहे जे हरियाणाचे प्रभारी आहे, आणि पंकजा मुंडे हा मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत, आणि गोव्याचे प्रभारी आहेत देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे, कारण की ज्या पद्धतीने ह्या 5 राज्यांच्या निवडणुका होत्या त्यामध्ये गोव्याची ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। गोव्यामध्ये देखील ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा नेहमीच परिणाम होत असतो, त्यामुळे या बैठकीमध्ये त्या साधारणतः गोव्यासाठी आणि खास करून इतर जे राज्य आहे ज्याला उत्तर प्रदेश जसं बघितलं तर उत्तर प्रदेशामध्ये ज्याला
केंद्राच्या सत्तेचा मार्ग ज्या राज्यातून निघतो तो राज्य उत्तर प्रदेश आहे असं राजकीय दृष्टिकोनातून बोललं जातं. त्यामुळे त्या राज्याची निवडणूक देखील अतिशय महत्त्वाची आहे, कारण की जवळपास 81 खासदार त्या उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. आणि इथे जर बघितलं आपण तिथे सध्या योगी आदित्यनाथ आहे, हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यासह उत्तराखंडचे मुख्यमंत्री उपस्थित आहेत. याशिवाय साधारणतः 4 मुख्यमंत्री आणि बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोडलेले आहेत. पण या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात 2 महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे. मन की बात ही आता बूथ स्तरावरती सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऐकविण्याचा आणि पंतप्रधानांचे विचार पोहोचवण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि बूथ स्तरीय 50 प्रमुख हे जे नियुक्त करण्यात येणार आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त बूथवरती हा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यासाठी बूथ प्रमुख 50 प्रमुख अशी एक नवीन यंत्रणा उभी करण्याचा निर्णय आजच्या या बैठकीत झालेला आहे. नक्की, धन्यवाद. आपण ही माहिती दिली सविस्तर त्याबद्दल. या आणि अशा अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया. पण दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पर्यटकांची ही गर्दी पाहायला मिळते. मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम खांडेकर यांनी या हंगामातील पहिलीच देवगड हापूसची पेटी पुण्याला पाठवली आहे. 5 डझनच्या 2 पेट्यांची त्यांनी थेट ग्राहकाला विक्री केली आहे. प्रति पेटीला त्यांना 18,000चा विक्रमी भाव मिळाला आहे. खांडेकर यांनी तिसऱ्यांदा पहिली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला. समीर वानखेडेच आर्यन खान प्रकरणाचा तपास करणार आहेत. या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला हटवलेलं नाही. फक्त संजय सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. जे तपास अधिकारी होते तेच तपास करणार असल्याचं एनसीबीने स्पष्ट केलंय. संजय सिंग यांच्याकडे 6 प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी देण्यात आल्याचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं पत्रकाद्वारे स्पष्ट केलंय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश असल्याने आज आर्यन एनसीबी कार्यालयात दाखल झाला. सुटकेनंतर आज आर्यन पहिल्यांदाच एनसीबी कार्यालयात हजर राहिला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच आणि पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण गोसावीला देण्यात आलेली 8 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. गोसावी याने केलेल्या गुन्ह्यात सायबर गुन्हा देखील असल्याने त्यात फॉरेन्सिक रिपोर्टची गरज असल्याची शक्यता न्यायालयाने गोसावी याला अजून 3 दिवसाची म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या त्यांच्या नव्या घरी गृहप्रवेश करणार आहेत. त्यांचे नवे घर कृष्णकुंजच्या अगदी बाजूला आहे. 5 मजली हा बंगला असून हा अतिशय सुसज्ज असा बंगला आहे. दिवाळी निमित्ताने शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे कोरोना कमी होत असल्याचं म्हटलं. या कार्यक्रमाला अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत विचारलं तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं. धोका टाळण्यासाठी अजित पवारांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला. जीएसटीच्या मुद्द्यावर ज्यांना कळत नाही ते बोलतात. केंद्राने इंधन दर कमी केल्याबरोबर राज्यातलं इंधन दर कमी झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लसीकरणाचे आकडे कुणाचे कमी आणि कुणाचे जास्त असा वाद नको. जे कमी आहेत तिथे लसीकरण झालं पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले. सुट्टी न घेता आपल्या कर्तव्यावर सदैव सज्ज असलेल्या पोलिसांसाठी नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावली फराळ आणि दीपोत्सवाचं आयोजन केलं. ठाणे शहरातील वाहतूक पोलीस आयुक्तालयात पोलिसांच्या उपस्थितीत हा दीपावली उत्सव साजरा झाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गोरगरीब झोपडी धारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. झोपडी धारकांना एक महत्त्वाची बातमी आहे. पाकिस्तानच्या नौदलाकडून अपहरण झालेलं आहे. 6 मच्छीमारांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळतेय. गोळीबारामध्ये 1 मच्छीमार ठार झालाय असंही कळतंय. पाकिस्तानच्या नौदलाकडून एका बोटीसह 6 भारतीय मच्छीमारांचं अपहरण करण्यात आलंय. यावेळी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यात एका मच्छीमाराचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे.
ठाण्यातील श्रीधर चांबडे यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय। चांबडे हे वडसाई रोड इथल्या केवलिया माहीम या सोसायटीमध्ये रहिवासी होते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, धक्कादायक माहिती समोर येते, काय अपडेट? बरोबर आहे, अतिशय धक्कादायक बातमी आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तानची मरीन त्यांची जी संस्था आहे किंवा त्यांची जी पोलीस फोर्स आहे त्यांच्या अंधाधुंद गोळीबारामध्ये एक मच्छीमार, महाराष्ट्रातील मच्छीमार हा मृत्युमुखी पडलेला आहे। त्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला, एक जण जखमी झालेला आहे। हा जो मच्छीमार आहे आपल्या मासेमारी करण्याकरता जेव्हा आपल्या भारतीय समुद्र सीमेत असताना आणि समुद्र सीमेमध्ये असताना या जे मासेमारी करत असताना पाकिस्तान मरीनच्या जवानांनी तिथे पाकिस्तान मरीनची बोट आली आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आणि यामधून जेव्हा हा जो मच्छीमार आहे वाचण्याचा प्रयत्न केला, पण त्या ज्या अंधाधुंद गोळीबारामध्ये एक मच्छीमार मारला गेलेला आहे, ज्याचं नाव जे आहे ते श्रीधर चांबडे, वसई रोड केवलिया माहीम सोसायटी मधला आहे। ठाण्यातला हा मच्छीमार आहे। त्याचा मृतदेह देखील आता पोहोचणार आहे ठाण्यामध्ये। त्याच्या बोट आणि जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते या संदर्भात गुजरात राज्य सरकारच्या वतीने माहिती देखील देण्यात आलेली आहे आणि सोबतच राज्य सरकारच्या वतीने ज्या पद्धतीनं एक फिशिंग बोट जी आहे त्या बोटीचा दाखला देखील देण्यात आला आहे। हा जो मच्छीमार आहे हा नियमितपणे या परिसरामध्ये मच्छीमारी करत असतो, पण अचानक या पाकिस्तान मरीनच्या गोळीबारामध्ये हा दगावल्यामुळे एक प्रकारे भारत पाकिस्तानचे संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची शक्यता आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एका मच्छीमाराचा मृत्यू झालेला आहे गोळीबारामध्ये। एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश मात्र नक्की मिळतं। देशात दूध क्रांती आणणारी अमूलचा प्रवास गुजरातच्या फक्त 2 गावांमधून सुरू झालेला। आज हाच अमूल ब्रँड 75 वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याचाही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा होतोय। अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला जाणून घेणार आहोत। 2018 में अमूल ने ग्रोइंग मोर गिविंग मोर के संकल्प के साथ नई संभावनाओं की ओर मजबूत कदम बढ़ाई। गुजरात के मोगर में त्रिभुवनदास फूड कॉम्प्लेक्स में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमूल के चॉकलेट प्लांट, रेडी टू यूज थेरेपेटिक फूड प्लांट यानी चिकित्सा संबंधी खाद्य प्रोडक्ट बनाने के प्लांट और टेक होम राशन प्लांट का उद्घाटन किया। इस तरह अमूल का कारवां अब लगातार बढ़ता जा रहा है। भारताने लसीकरणाच्या बाबतीत मोठं कार्य केलंय। आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालंय, पण अद्यापही संपूर्ण जनतेचं लसीकरण होण्याचं उद्दिष्ट बाकी आहे। काही लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आहे। यासाठीच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं लसीकरण जनजागृती मोहीम म्हणजेच संजीवनी शॉट ऑफ लाईफ सुरू केली आहे। राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम पोहोचलेली आहे। इथं आरोग्य कर्मचारी लसीकरणाचं मोठं कार्य पार पाडतायत। नैनू देवी खूपच मितभाषी आणि लाजाळू आहेत। 20 वर्षांची नैनू आपल्या सासू समोर खूपच कमी बोलते। 6 महिन्यांची गरोदर महिला लस घेण्यास आडकाठी करत होती। तिने याबाबतचं कारण आम्हाला सांगितलं। कोविड के बारे में आप तो जानते ही हो कि कोरोना क्या है, जानते तो हो। बीमारी होती थे, टीका क्यों लगाओ? डर लगे, डर क्यों लगे? नहीं लगाया, मन डर नहीं लगे। किस चीज का डर लगता है आपको? बुखार आने का। बुखार ऐसे ही आ जाता, आप क्या करोगे? आप है ना गर्भवती हो तो आपके पेट में 2 जान है, एक बच्चे की और एक अपनी, तो आपको तो जरूर टीका लगाना है, क्योंकि आपको संतुलित भोजन के साथ साथ टीकों के साथ साथ आपको कोविड का भी टीका जरूर लगाना है। राजस्थानमधील वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रामीण विकास विज्ञान समिती ही एनजीओ कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ते आघाडीवर आहेत।
मैं आपको समझाया, आप टीका लेंगे अभी? ठीक। काही अंतरावरच राहणाऱ्या इंदिरा देवी यांनीही लस घेतलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की घरगुती उपायांनीच कोरोना बरा होतो. तो आप घरेलू उपचार बताइए हमें. बकरे का मीट खाता हूँ, हाँ सब्जी बना के खाता हूँ, हाँ और जिम लेता हूँ, हाँ और उसके बाद के मैं रजाई ओढ़ के सो जाता हूँ, हाँ उसके बाद में पसीना होता है, हाँ. तैयार हो जाता है. इससे कोरोना सही हो जाएगा? आपको विश्वास है कि इससे हम ठीक हो जाएंगे? इसके ठीक नहीं है तो ठीक के चढ़ाएंगे. अच्छा, पहले आप अपना ये घरेलू उपचार करोगे. हाँ. स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी इंदिरा यांच्या मनातील हा गैरसमज दूर केला. कोरोना आजारावर कोणताही घरगुती उपचार मदत करत नाही हे सांगितलं. हा गैरसमज दूर झाल्यानंतर इंदिरा या तातडीनं लस घेण्यास तयार झाल्या. इन लोगों को समझाना भी ज़रूरी है और बातचीत करने भी ज़रूरी है. हमेशा यही प्रयास रहता है ग्राविस के कार्यकर्ताओं का कि लोगों को तक ये वैक्सीनेशन सुविधा पहुंचे और लोग इसका फ़ायदा लें. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.